कष्ट आणि समर्पण. शाळेत प्रथम. हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? हॅलो सर, मी ठीक आहे. हॅलो सर, मी पण ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. तर मित्रांनो, मला सांगा, आज तुम्हाला काय शिकायचं आहे? सर, आज तुम्ही आम्हाला तुमची एखादी गोष्ट सांगू शकता का? नक्कीच. आज मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या शाळेचा श्रेष्ठ विद्यार्थी कसा बनलो. ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा दुसरे महायुद्ध नुकतेच झाले होते. सगळेजण स्वतंत्र होण्याची वाट बघत होते. देशातील सगळे लोक आनंदी होते आणि आपल्या स्वतंत्र सैनिकांचे कौतुक करत होते. मला सुद्धा स्वतंत्र सैनिकांसारखं देशासाठी काहीतरी करायचं आहे. त्यासाठी मला चांगल्या शाळेत शिकायला पाहिजे. मला माहीत होतं, मी एका गरीब कुटुंबाचा मुलगा आहे. माझे आई वडील माझ्या शाळेची फी भरू शकत नव्हते, म्हणून मी त्यांना विचारण्याची कधी हिंमत नाही केली. एकदा मी अभ्यास करत असताना माझे आई वडील माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तुझी आई आणि मी जास्त शिकलेलो नाही, पण आम्हाला माहिती आहे तुला उच्च शिक्षण घ्यायचंय. तुझ्यासाठी आमचे खूप मोठे स्वप्न आहेत. काळजी नको करू, आम्ही कशी तरी तुझी फी जमा करतो, म्हणजे तू एका चांगल्या शाळेत शिकू शकशील. तुला कोणत्या शाळेत जायचंय सांग बरं? मला श्वर्ट्स शाळेत जायचंय, जी रमानाथपुरम मध्ये रामेश्वरमच्या जवळ आहे. ठीक आहे, मी काहीतरी करतो. पण अब्दुल, तुला खूप अभ्यास करायचा आहे आणि आम्हाला अभिमान वाटेल असं बनायचंय. नक्की, मी पूर्ण प्रयत्न करेन. माझा भाऊ मला शाळेत घेऊन गेला आणि माझा दाखला केला. ती खूप छान शाळा होती. वर्ग मोठे होते. आम्हाला बसायसाठी बेंचेस होते. टीचर्स फळा आणि चॉक घेऊन आम्हाला शिकवायचे. इतर खेळ क्रीडा पण होत्या. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचो. गरमीच्या दिवसात टीचर आम्हाला वर्गाबाहेर शिकवायचे. आम्ही झाडाखाली बसून अभ्यास करायचो. वर्ग बदलण्यासाठी आम्ही एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे जायचो. एकदा मी घाईत होतो. चुकून मी दुसऱ्या वर्गात गेलो, जिथे माझ्या गणिताचे सर शिकवत होते. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, बोल अब्दुल, काय हवंय? सर, मी माझ्या वर्गात आलोय. तुला दिसत नाही का? हा तुझा वर्ग नाहीये. माफ करा सर, तू या शाळेत काय करतोयस? जर तू स्वतःचा वर्ग पण लक्षात नाही ठेवू शकत, तू परत तुझ्या गावी जायला पाहिजे. सगळी मुलं मला बघून हसत होती. मग सरांनी मला पूर्ण वर्गासमोर छडीने मारायला सुरुवात केली. आ सर, नका मारू, मी पुन्हा असं नाही करणार. मला खूप वाईट वाटलं. मला घरी जायचं होतं, पण मग मी विचार केला, माझ्या पालकांनी मला या शाळेत पाठवण्यासाठी खूप त्याग केला आहे. त्यांना माझा गर्व वाटला पाहिजे असं काहीतरी मी केलं पाहिजे. मी स्वतःलाच एक वचन दिलं की आतापासून मी फक्त एक हुशार नाही तर उत्कृष्ट विद्यार्थी बनणार. मी दिवस रात्र अभ्यास केला. काही दिवसांनी आमची गणिताची परीक्षा होती, जी त्याच गणिताच्या सरांनी ठेवली होती. मी सगळी उत्तरं बरोबर लिहिली. काही दिवसांनी सरांनी निकाल जाहीर केला. राजेश, तुला 100 पैकी 61 गुण मिळाले आहेत. यश, तुला 100 पैकी 70 गुण मिळाले आहेत. मोना, तुला 100 पैकी 80 गुण मिळाले आहेत. अब्दुल, तुला काय वाटतं, किती गुण मिळाले असतील तुला? सर, मी सगळी उत्तरं बरोबर लिहिली होती. कृपया मला माझे गुण सांगा. तुला 100 पैकी 100 गुण मिळालेत. शाब्बास अब्दुल. धन्यवाद सर.
गणितात पूर्ण गुण मिळवण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. मी खूप खुश होतो. दुसऱ्या दिवशी सगळे शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र जमले. ज्या सरांनी मला शिक्षा दिली होती ते सर आज माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले, ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी शिक्षा देतो ते पुढे जाऊन एक उत्कृष्ट व्यक्ती बनतात. सगळी मुलं हसू लागली. आता मी सांगतो की अब्दुलला पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले. सगळी मुलं लक्षपूर्वक ऐकत होती. सरांनी माझ्याकडे हात दाखवला आणि म्हणाले, माझे शब्द लक्षात ठेवा. हा मुलगा आपल्या शाळेची शान वाढवणार आहे. त्यांच्या शाबासकीने मी माझा आधीचा अपमान विसरून गेलो. मी खूप खुश होतो. सगळे शिक्षक, विद्यार्थी टाळ्या वाजवत होते. त्या वार्षिक परीक्षेनंतर मी सुट्टीमध्ये गावी गेलो. माझं संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला. माझ्या मोठ्या भावाने पण मला प्रोत्साहन दिलं. हे सगळं पाहून अखेर मला वाटलं की मी काहीतरी चांगलं काम केलंय. पण ही तर सुरुवात होती. मला आणखीन पुढे जायचं होतं. तर मित्रांनो, ही होती माझ्या यशाची गोष्ट आणि अशा प्रकारे मी झालो शाळेचा श्रेष्ठ विद्यार्थी. सर, आजपासून मी पण खूप अभ्यास करणार आणि पहिलं यायचा प्रयत्न करणार. हो सर, मी सुद्धा. खूप छान माझ्या मित्रांनो.